वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीच्या पावन सानिध्यात श्रावण मास निमित्त करून प्रतिदिवस एक एक भक्तांच्या जीवनामध्ये सेवा करण्याचा संधी या ठिकाणी प्राप्त होत आहे। त्या सेवा करण्यामध्ये सुद्धा टोटल फलाच्या प्राप्ती करून घेण्यासाठी टोटल सेवा करा। अधुरा सेवा केल्यानंतर आपल्याला अधुरा मिळते, काही गोष्टी आपल्याला प्राप्ती होतात। संपूर्ण गोष्टी आम्हाला मिळविण्यासाठी परिपूर्ण धर्मपरायण व्हावं। परिपूर्ण धर्मपरायण म्हणजे कोणतं? त्या प्रकारमध्ये धर्मसंग्रह करण्यामध्ये 10 गोष्टी आहेत
आणि 10 गोष्टीपैकी 4 गोष्टी फार महत्वाच्या. आतापर्यंत आपण काय केलं? आतापर्यंत काय केलं आम्ही? शिवाराधना केलेले, पूजा केलेले. आणि पूजाच्या अगोदर एक गोष्टी कराव्या लागतात. पूजाच्या नंतर 2 गोष्टी कराव्या लागतात. पूजाच्या अगोदर कोणती गोष्टी करायचं? पूजाच्या अगोदर मी बोलत नाही, रेणुक भगवंत पाद बोलतात. पूजाच्या अगोदर काही आचरण करावं लागतं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, एक गोष्टी करावं लागते. 6 गोष्टी. 6 गोष्टीच्या नंतर पूजाच्या अगोदर दान करावं लागतं. मिळवायचं असेल तर पहिला पेरावं लागते. पेरणी अगोदर असते की फळ अगोदर असते? नाही. रास अगोदर करते की त्या पेरणी अगोदर करते? तुम्हाला ते बी माहित नाही, हे बी माहित नाही, फक्त खायचा माहिती. म्हणजे शेतकरी सगळे शेतकरी आहेत. पहिले पेरणी करावं, नंतर फसल घेतो. म्हणून पहिला पूजा करायचा अगोदर दान करावं लागते. काय दान करावं लागते? काय काय दान करावं लागते? जे तुम्हाला पाहिजे ते दान करावं लागतं. धान्य पाहिजे असेल तर धान्य दान करावं. पैसा पाहिजे असेल तर पैसा दान करावा. सोनं पाहिजे असेल तर हे अवघड आहे. 1 लाख रुपये गोळा झाले. इथं मानाजी बसलेत, आपण तुम्हाला सुवर्ण दान करायचं. जे अपेक्षा बाळगतो. आता बघा, उडद पेरलं, काय पेर? उडद पेरून सोयाबीन मध्ये मला तर कसं होईल? जे भाव जास्त आहे ते येऊ दे म्हटलं तर जमणार. त्या प्रकारे दान, पूजा, नंतर अर्पण करून पूजा करायची. म्हणून या महादेवाच्या प्रती अनेक वस्तू सोबत सुवर्ण अभिषेक बी आहे, रौप्य अभिषेक आहे, गंध अभिषेक आहे. 54 वाटी त्या ठिकाणी अभिषेक पात्र ठेवून आपण करतो. 1 वाटीमध्ये सुवर्ण ठेवून सुद्धा अभिषेक करतात. सांगायचं तात्पर्य, फक्त पूजा केल्यानंतर पूजेचे फळ मिळत नाही. अगोदर दान, नंतर पूजा. पूजाच्या नंतर तुम्हाला मंत्र म्हणायला लावलो. ओम शिवाय नमः म्हणा की काय बघा, हे मंत्र म्हणायचे. 108 जप करायला लावलो. शिवाय नमः महेश्वराय शंभवे नमः विनायक शेखराय नमः वामदेवाय नमः उपाख्यान कपर्ते नमः हेलोद्यान शंकराय झोलपायन घट. आता जास्त म्हणत होते की तो मांडे दुखलं ते, जास्त मी बोलत नाही. खालीवरी होऊ लागले. तर जपा. तुम्हाला फळ मिळवायचं असेल तर पहिला दान, नंतर पूजा, नंतर जप, नंतर ध्यान. ध्यान करायचं. कोणतं ध्यान करायचं? ईश्वर तू सर्वंतर्यामी आहे, ओतप्रोत भरलेले आहे. म्हणून रुद्र अध्यायामध्ये आम्ही म्हटलं, अस्व्यभ्यस्तपदिभ्यश्च वो नमो, सभाभ्यस्तभापदिभ्यश्च वो नमो नमो असं बोललेलं आहे. सभाभ्यस्तभापदिभ्यश्च वो नमो नमो. झाडात तू आहे, डोंगरात तू आहे,
माणसा तुतू आहे, घोड्या तुतू आहे, प्राणी तुतू आहे. जे जे दिसे दृष्टी पुढे ती अवघे शिवरूप गाणे. यत्यत्त नोडिद दत्तत्त नेने देवा, सकल विस्तार धरू हो नेने देवा. बघा, ज्या ज्या ठिकाणी आम्ही पाहतो त्या ठिकाणी भगवंताचा रूप म्हणून त्या ठिकाणी पाहायचं. म्हणून या प्रकारचे ध्यान आपण करायचं. बघा किती सुंदर पाऊस पडणे गेले म्हणून शोभा फोन करत होते. नंतर त्यांनीच बोलले, तुम्ही आल्याशिवाय पाऊस पडणार नाही. आणि कपिलदासचा वाट पकडलो, तिकडं पाऊस सुरू झाले म्हणजे लक्षात आलं. तर सांगायचं म्हणजे या ठिकाणी एक प्रकृती निसर्ग रम्य स्थळ आमच्या स्तुती करण्यासाठी महाराज येऊ लागले. म्हणून पावसाला कळालं आम्ही यायचं सुरू करायचं अगोदरच पाऊस सुरू झाली आहे. इतर परेशान होते लोक पाऊस नसल्यामुळे. सर्व एकीकडे आहे, पाणी एकीकडे आहे. पाणी नसेल तर फार अवघड होते. तर या मंगळबाई प्रसंगी दामरगिद्दी, नांदेड, अजून देवणी, अजून कोणतं नातू झालेले कोणतं माजलगाव. गेल्या वर्षी नातू होते म्हणून या ठिकाणी पूजा केली होती माताजी. या वर्षी नातू झाले म्हणून पेढा वाटप केले. लक्षात आलं का? ज्या मनामध्ये आपण इच्छा धरून या ठिकाणी पूजा पाठ करतो त्यांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असलेले आम्ही पाहिलेले आहे. तर काही भक्त या श्रावण मास निमित्त आमचं पंक्ती व्हावे म्हणून गेल्या वर्षी नाव नोंद करून गेलेले. काही आमचं पंक्ती व्हायला पाहिजे, पंक्ती व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी रेंज नसल्यामुळं तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं आम्हाला अवघड आहे. तरी सुद्धा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नाव नोंद केलेले आहे नंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट आपण करू. आणि नित्य नियमाप्रमाणे या ठिकाणी तीर्थ प्रसाद गुरु आणि लिंग जंगमाची सेवा घेई माझा देवा जन्मोजन्मी. रुद्राच्या माळा भस्मा गावो भाळी याची चंद्रमोळी. तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर. तीर्थ पाहिजे आणि प्रसाद पाहिजे. तिथं तीर्थ दिलं जा घरी म्हटलं तर समाधान होणार आहे का? खाली जाऊन प्रसाद घ्यायला पाहिजे. प्रसाद म्हणजे फक्त तोंड गोड करण्यासाठी नाही. लक्षात आलं का? पोट भरून घेण्यासाठी. फुल्ल तेवी वागता येऊ नये तेवढं भरून घ्यायचं. तर अशा प्रकारच्या प्रसाद या ठिकाणी प्रतिदिवस सद्भक्तांकडून या ठिकाणी करत आहेत. तर सर्वांनी प्रसाद घेऊन त्यांना अजून पुढल्या वर्षी येऊन सेवा करायचं असेल तर या ठिकाणी कार्यालयामध्ये मेडिकलमध्ये तुमचं नाव नोंद करून जावा. आणि पुढल्या वर्षी आम्ही आपल्याकडून प्रसादाचा व्यवस्था करतो म्हणून संकल्प करा. सोमवार आणि रविवार जास्त खर्च होते आणि दर दिवस म्हणजे तेवढं काही खर्च होणार नाही. तर त्या प्रकारे तुमच्या भक्ती अनुसार तुम्ही त्या ठिकाणी सेवा करू शकता. काही काही भक्त फराळाची व्यवस्था करत आहेत. तर पाऊस लागल्यामुळं आचारी न आल्यामुळं भाजीपालाचा व्यवस्था न झाल्यामुळं आता आणले न आणले मला माहित नाही. ती खाली गेलेली नाही. जे काही तुमच्या भाग्यात मिळते तेवढा तुम्ही प्रसाद ग्रहण करून घ्या. चपातीचं मशीन सुद्धा आणलेले परंतु त्याला ऑपरेटर पाहिजे. चालविणारा पाहिजे. त्यासाठी ते तसंच पडू नये. आजपर्यंत आपल्याला साथ दिलेले. तर उद्यापासून किंवा दुपारी आचारी आला असेल तर संध्याकाळी तुम्हाला चपाती खायला मिळेल. तर एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि नांदेड काय आडनाव तुमचं? परडे यांनी सखीपती दोघांनाही पूजाला उपस्थित झालेले. कमरूरला भरपूर वेळ त्यांच्या विजिट झालेले. तर नवीन नवीन काही चेहरा आहेत. तुम्ही कुठल्या असं धरून आणायचं. लक्षात आलं का? बिमार पडलं तरच महाराजकडे जावं असं काही लिहिलेलं आहे का?
नाही, बीमार पडल्यावर सगळे येतात. बीमार न पडता येणं म्हणजे ते भाग्यशाली आहे. म्हणून तुम्ही सगळे भाग्यशाली आहात. तुझी एका भाग्यवंता या शंभो महादेवाचा आवड करतो तो भाग्यशाली आहे. जास्त वेळ न करता या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी विराम करू. आज आपले युट्यूब चॅनल वाले आकाशजी त्यांचे उपस्थित झालेले आहेत. तर दररोज कसं तरी वाटत होतं आणि तुमच्यापर्यंत म्हणजे काही लोक त्यांना टॉर्चर दिलं असेल. श्रावण मास सुरू झाले, आता तुमचा काही पत्ता नाही, महाराजाचा काही व्हिडिओ नाही म्हणून त्यांना फोन केला असेल. म्हणून आम्ही बोलले नाही त्याला, लोकच त्याला टॉर्चर केले म्हणून ते धावून आले. असो, आता एकदा आता जोड लावून टाकू, आम्हाला बोलायचा प्रश्नच पडू लक्षात आला. असो, एवढा 2 गोष्टी विराम करू. आणि माता मंडळी येऊन सेवा केलेली आहे तंबूरचे काल आणि आज. तर आजच्या दिवस कोण प्रसाद घेतले मला माहित नाही, तरी माझ्याकडे पर्यंत सूचना मिळालेल्या नाही. अंबाजोगाईचे सगळे सामान, अंबाजोगाई हा. तर एक दिवस आज पतंगल पद्मिनी माताजी त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. तर पतंगलचे काय त्यांचे नाव भाजीरेड्डी रुकावट झालेले काम त्यांना सुरुवात त्या ठिकाणी केलेले. करणाऱ्याचे कोणी नव्हते, धुळावी तेच, करणं तेच त्यांचे या ठिकाणी झालेले. पतंगलच्या सर्व भाविकांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. व तसेच आज विशेष करून जे आपल्या गळ्यात मोठा माळ घातले, तर त्यांच्या आई काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी आमचं भेट घेतली. आरोग्य स्थिती बरोबरीनं होते, बेऊस पडत होते, काय अडीअडीचे नव्हते, गरीब परिस्थिती. या परिस्थितीमध्ये ते छोटासा लेकरू होत, हे मुलगा मुक्ताई मोबाईल शॉपिंग अंबाजोगाई. तर त्या ठिकाणी एक व्यापार त्यांनी सुरू केला. तदनंतर व्यापारमध्ये प्रगती होत होत एक घराचा व्यवस्थाही करून घेतलं. आईचं आरोग्य बी ठीक झाले आणि नंतर आम्हाला घरापर्यंत घेऊन गेले. पूजापाठ सगळ्यांनी करून समाधानकारक. गेल्या वर्षी आम्ही म्हटलं, गेल्या वर्षी की पलीकडे वर्षी असा व्हिडिओ काढण्यासाठी छान एक मोबाईल दे म्हटलं. एक भारीचा मोबाईल दिले, परंतु माझ्याकडून ते पैसा घेतला नाही. परंतु ह्या संपूर्ण अख्खा भारतात नाही, विदेशमध्ये सुद्धा या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी करण्याचा संधी त्या ठिकाणी त्यांनी मिळवून दिलेले. कुठे गेले पाठीमागे आहे का? हा, इकडे या, तुमचा सत्कार करतो. फार सुंदर सेवा या ठिकाणी. आता मी लॉकडाऊन पडलं होतं, माहिती लॉकडाऊन पडले तेव्हा या ठिकाणी येऊन बसलो होतो मी, म्हणजे प्रॉब्लेम कोणाला होऊ नये म्हणून. लॉकडाऊन पडल्या तेव्हा कार घेऊन आले. आप्पाचा परिस्थिती कसं आहे की काय, प्रसादाची व्यवस्था कसं होती की नाही म्हणून संपूर्ण टोटल एक 2-3 महिन्याचा प्रसादाचा व्यवस्था घेऊन कार मध्ये भरून आणून या ठिकाणी ठेवून गेले. लक्षात भरून आणले. तर यावर्षी आणले, दरवर्षी आणतात, परंतु कोरोनाच्या काळामध्ये आणले म्हटलं तर फार मोठी गोष्ट आहे. लक्षात आलं का? त्या काळामध्ये कोणी कोणाला बोलत नव्हते. कोरोनाच्या काळामध्ये गुरुच्या प्रति निष्ठा त्या लेकरांनी बाळगल्यामुळं, एवढा तुमच्यासारखे सगळ्यांनी सेवा करत असल्यामुळे हे वैभव या ठिकाणी आपण पाहतो. तर या ठिकाणी बराच दिवसापूर्वी आम्हाला पैसे दिले होते त्या रूमच्या व्यवस्थासाठी. यावर 7-8 वर्षाच्या नंतर त्यांच्या नाव टाकू लागलो. आमच्या नाव कसं काय टाकले नाही म्हणून कोणी विचारलेले नाही. आम्ही आठवण काढून रूमवरती त्यांच्या नाव टाकत आहे. तर अशा प्रकारच्या सेवा करणाऱ्या सर्व भाविकांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. थोडा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वती शिव. छोटा